3 हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर निरंजन जाधव, नवी मुंबई उलवे येथे राहतो. मी बालाजी हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि एक जनरल फिजिशियन आहे. तर आज एक हायपरटेन्शन अवेअरनेस याच्यावर एक व्हिडिओ क्रिएट करत आहे. तर हायपरटेन्शन म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे. ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे हायपरटेन्शन. त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर हे जे नॉर्मल आहे ते 120/80 हा ॲव्हरेजमध्ये राहतो. हा अडल्टमध्ये सांगितलं मी. तर मेन आहे की ब्लड प्रेशर हा वाढतो तरी कशाने. तर माझ्या मते तरी एक 3 कारणच आहेत कोणत्याही आजाराचे. जसे की एक डाएट, दुसरी गोष्ट बघितलं तर एक आपली लाईफस्टाईल आणि तिसरं बघितलं तर आपलं स्ट्रेस. याच्यामध्ये हे स्ट्रेस जो आहे हा प्रकारने जास्तीत जास्त ब्लड प्रेशर वाढून येतात. माझ्याकडे पेशंट जे येतात ना तो स्ट्रेसफुली पण आलेला असतो किंवा त्यांचं ब्लड प्रेशर पण वाढलेला असतो. तर हे ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण जो आहे तो जसं की मी हे 3 कारण बोललो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांचं ज्याप्रमाणे ब्लड प्रेशरचं काही गोळ्या चालू असतात किंवा काही विचारात पण असतात. खूप विचार आणि खूप स्ट्रेस घेऊन जे आलेले असतात त्यांचे पण ब्लड प्रेशर नॉर्मली असेही वाढलेले असतात 150/90 किंवा 160/90. पण तो बीपीचा आजार झाला का तर नाही. त्यावेळेस जर आपण काम डाऊन केलं, त्यांना रिलॅक्स केलं तरी तो बीपी हा नॉर्मल होतो. पण तरी पण ब्लड प्रेशर हा त्यांनी नेहमी चेक करून त्याच्यावर मेडिसिन घ्यायचे की नाही घ्यायचे हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्यायलाच पाहिजे. तर ब्लड प्रेशरमध्ये ज्यांना बीपी वाढून आहे तर त्यांनी साल्ट प्रोडक्ट किंवा जे काही मिठाचे पदार्थ आहेत ते कमी करायला पाहिजे. आणि वेळोवेळी त्यांनी वयामानानुसार 40 नंतर आपले ब्लड किंवा आपले ब्लड टेस्ट करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानुसार जर लिपिड प्रोफाईल असो किंवा क्रिएटिनिन असो किंवा कोणतेही हे जर वाढलेले असेल तर त्याच्यानुसार मेडिसिन असतात ते घ्यायला पाहिजे. आणि याच्यासोबत बरेच मार्केटमध्ये औषध आहेत, पण योग्य ते कोणतं औषध त्याच्या उपयोगात पडेल हे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावे एवढंच मी सांगेन. आणि नक्कीच या हायपरटेन्शनला जर दूर केलं तर होणारे जे दुष्परिणाम आहेत जसं की वेगवेगळ्या अवयवावर, किडनीवर, आपल्या ब्रेनवर, आपल्या हार्टवर, आपल्या लिव्हरवर या बीपी वाढल्याने पण त्याच्यावर दुष्परिणाम होतात. ते टाळतील आणि दुसरे आजार पण होणार नाही. तर नक्कीच याच्यावर आपण सगळे मिळून आळा घालूया. आणि धन्यवाद.